विकास कामं झाले आहेत पण 100% पूर्ण झालेले आहेत, व्यवस्थित केलेले आहेत त्यांनी. अगदी फर्स्ट क्लास होईल. कारण काय माहिती काय, काम जे सांगेल ते त्याचं निवारण करून सगळं व्यवस्थित काम करून देतात. प्रतिज्ञा मॅडमनी अतिशय उत्तम तऱ्हेनं आपला वार्ड सांभाळलेला आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे विकास कामं केलेले आहे. जवळ 25 वर्षांनी रस्ता झालेला आहे. हे दुसऱ्यांदा केला उत्तुरे साहेबांनी. त्यांच्या कामाला कोण नावच ठेवणार नाही. नमस्कार, स्पीड न्यूज 24च्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत, ज्याचं नाव आहे रणसंग्राम महापालिकेचा विकास माझ्या प्रभागाचा. आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 37 मध्ये आहोत, राजारामपुरी, की जिथं नेहमी गर्दी असते, वर्दळीचं ठिकाण असतं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत या 5 वर्षामध्ये नगरसेवकांनी केलेल्या विकास कामांचा आढावा पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि आज त्याच अनुषंगानं प्रभाग क्रमांक 37 मध्ये आपण आलेलो आहोत. आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 37च्या नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे आणि सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे. आपण त्यांच्याकडून संपूर्ण या गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा आणि इथून पुढचा त्यांचा अजेंडा आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः तुम्हा दोघांचंही स्वागत. नमस्ते. आणि सुरुवातीलाच मला विचारायला आवडेल मॅडम, की तसं वास्तविक सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक कार्य करत असताना राजकारणामध्ये येण्याचा योग आपला कसा असा? 2015 साली जेव्हा आरक्षण जाहीर सोडती निघाल्या त्यावेळी महिला ओबीसी आमचा प्रभाग झाला होता. आणि राजकीय म्हणण्यापेक्षा एक सामाजिक पार्श्वभूमी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. माझ्या मिस्टरांची एक गेल्या 15 वर्षापूर्वी म्हणजे 2015च्या आधीही ते एक 15 वर्ष आधी या सामाजिक कार्य असेल किंवा काही आमचे युवा सेना याच्या मार्फत त्यांनी बरेच कामं केलेली आहेत. तर कुठलंही त्यावेळी असं विजन नव्हतं की बाबा आपण इलेक्शन लढवायची आणि म्हणून आपण काम करतोय, असं त्यांच्या काही कधी डोक्यात नव्हतं. त्यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांसाठी काही मदत कार्य असेल केलेली आहेत किंवा एक शैक्षणिक असेल, कुणाला काही मदत लागत असेल तर तेही केलेली आहे. क्रीडामध्ये म्हणायचं झालं तर विशेष म्हणजे क्रिकेटचे भव्य सामने आपल्या ग्राउंडवरती राबवले गेले, जिथे पहिलं 1 नंबरचं 1 लाखाचं बक्षीस माझ्या मिस्टरांच्या हस्ते नेहमी देण्यात येतं. म्हणजे ते देतात. म्हणजे ह्या मार्फत कसं की एक क्रिकेटर क्रीडा खेळाडू यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना संधी मिळाव्यात ह्या दृष्टिकोनातून हा एक त्यांनी एक पाऊल उचललं होतं. शिवाय आणि आपण आपल्या 9 नंबर शाळा नंबर 9 तिथे ग्राउंडवरती प्रत्येक मे महिन्यामध्ये तलवारबाजी, लाठी काठी असे एक विद्यार्थ्यांना आपण एक फ्री ऑफ कॉस्ट आपण तिथं प्रशिक्षण केंद्र राबवतो. म्हणजे असे बऱ्याच गोष्टी आहेत की ह्या त्यांच्याकडून घडल्या होत्या. शिवाय माझे सासरेही राजाराम विकास मंच याच्या माध्यमातून कार्यरत होते. त्यांचाही तो वारसा असं मिळून आम्ही मग आमच्या आरक्षणामध्ये सोडत निघाली ओबीसी महिला. अच्छा. नुकतंच आमचं लग्न झालं होतं आणि एक मलाही वैयक्तिक एक सामाजिक कार्य करायची आवड होती. आणि शिक्षणाचा उपयोग म्हणजे मी बीकॉम झालेली आहे, बँकिंग फायनान्स डिप्लोमा झालेला आहे आणि मला ऍडमिन क्षेत्राचा अनुभव आहे बऱ्यापैकी. तर ही एक सांगड झाली की बाबा आपल्या प्रभागासाठी नेमकं काय केलं पाहिजे, इथे कुठल्या विकासाची गरज आहे, कुठल्या पद्धतीचा विकास साधला गेला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणजे अभ्यासपूर्ण एक व्यक्ती तिथं जाणं गरजेचं होतं. माझ्या पतींची मला साथ होती, त्यांचा भरपूर अभ्यास होता त्यांच्या व्यवसायाबरोबर. त्यांना हाही अनुभव होता की बाबा म्हणजे पालिकेत असतं ना की गेल्यानंतर कुठलं बजेट कुठं वापरलं पाहिजे किंवा कुठून कुठलं बजेट उपलब्ध होईल, हा एक त्यांचा अभ्यास होता. आणि त्या माध्यमातून त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आम्ही मग सभागृहामध्ये इलेक्शन आम्ही लढवली. आमच्या पक्षश्रेष्ठींनी आम्हाला संधी दिली, शिवसेनेच्या माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आणि आमचे सर्वच शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी यांची आम्हाला साथ मिळाली. तसेच आमचे सर्व कार्यकर्ते असतील, आमचे सहकारी असतील, माझे सहकारी बंधू असतील जे आमच्याबरोबर रोज काम करतात प्रभागामध्ये ते असतील, यांच्या मदतीनं आम्ही सर्वजण एकत्र आलो. आणि जो काही एक जुनी राजारामपुरी
याला आम्हाला एक स्मार्ट राजारामपुरी करण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही केले आणि पहिल्या इलेक्शनमध्ये आम्ही यशस्वी झालो. नक्कीच 400 मतांनी तुमचा विजय झाला. एक समाज कार्याला राजकारणाची जोड देऊन प्रभागाचा विकास कसा करायचा या संदर्भात आपण राजकारणात आलेला आहात. 400 मतांनी आपला विजय देखील झाला आणि या 5 वर्षामध्ये आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या. तुमच्याकडे येण्या अगोदर आम्ही लोकांच्याकडे गेलो होतो आणि त्या ठिकाणी लोकांना मी विचारलं की तुमच्या प्रभागातल्या नगरसेवकांनी कशा पद्धतीने कामे केली, तुम्ही समाधानी आहात का? तर लोकांनी एकही नकारात्मक प्रतिक्रिया त्या ठिकाणी दिलेली नाही. अतिशय चांगली कामं आणि राजारामपुरी या प्रभाग क्रमांक 37चा कायापालट करण्याचा मानस घेऊन मॅडम या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहेत आणि त्यांनी दिलेला शब्द जो आहे तो पाळलेला आहे. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या आलेल्या आहेत. काय नेमकी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन आखून कशा पद्धतीने हा प्रभाग क्रमांक 37चा विकास केला? जसं की म्हणाले, राजारामपुरी ही राजाराम महाराजांनी वसवलेली एक आदर्श वस्ती, जी परदेशात जाऊन महाराजांनी पाहिली होती की तिथे अशा पद्धतीची एक वसाहत होती, वस्ती होती आणि त्या पद्धतीने आपल्या कोल्हापूरमध्ये तशी वस्ती व्हावी असा एक त्यांचा मानस होता आणि ते स्वप्न त्यांनी साकार केलं. आणि त्या पद्धतीनं 2 मुख्य रस्ते, हमरस्ते आणि त्याला जोडणारे आपले मधले रोड अशा पद्धतीची ही रचना केली आणि आमचं भाग्य की मला इथं काम करण्याची संधी मिळाली. तर कसं होतं, इथं आपण पूर्वी बघितलं की बैठी घरं होती, म्हणजे पूर्वीची जी वसाहत होती तिथे बैठी घरं होती आणि त्यामुळे बरेच वर्षांच्या ज्या पाईपलाईन्स आणि ड्रेनेज लाईन्स वगैरे होत्या त्या प्रामुख्यानं तो प्रश्न सोडवण्याची फार गरज होती. आणि त्या मी जसं म्हटले की जशी जी बैठक घरं होती तिथं आता बहुमजली इमारती झाल्यात, कुटुंबाची संख्या वाढलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्याचा भार हा पाणी आणि ड्रेनेज पाईपवरती फार मोठ्या प्रमाणात होता आणि त्याच्यामुळे आरोग्याच्या शिवाय पाण्याचे प्रश्न, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न होते. आता कसं असतं, एखाद्या आपण नवविवाहित कुटुंब आहे आणि ते संसार थाटतंय तर अगदी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करावी लागते की बाबा घरात काय लागणार आहेत, भांडी लागणार आहेत का, किंवा बाकी म्हणजे किरकोळ गोष्टी असतात. त्या पद्धतीनेच एक समजलं तर काही हरकत नाही की बाबा प्रभागात आपण ह्या वर्षी पहिल्यांदा निवडून आलो ना, तर मुख्य प्रश्न काय आहेत आपल्या समोर की बाबा इथं ड्रेनेजच्या प्रॉब्लेम्स आहेत, पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत, हे मुख्यत्वे सोडवणं गरजेचं होतं. शिवाय हा जो आदर्श आपण राजारामपुरी जी म्हणतो, जी वसाहत कोल्हापूरमध्ये कुठेही नाहीये, तर ती वस्ती, तिथं असणारे रस्ते यांची फार दुरावस्था होती. तर ती आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण केली. जवळजवळ 100च्या वरती आपण चेंबर्स नवीन बांधले. परत आपले पिण्याच्या पाण्याची सोय, म्हणजे काही ठिकाणी तर अक्षरशः पाणी गटर लेवलला पण भरलं जात नव्हतं, तर त्या आपण मुख्य पाईपलाईनचा जो प्रश्न होता तो आपण निकालात काढला आणि तिथले लोकही आम्हाला म्हणजे आनंदित आहेत की बाबा इतके 20-25 वर्षापासून आम्हाला इतक्या पाण्याच्या अडचणी होत्या त्या आता आपण पूर्णत्वास होण्याला ह्या आम्हालाही वेगळा आनंद आहे. शिवाय रस्ते, मी म्हटले की मुख्य रस्तेच फार खराब होते. म्हणजे आपण राजारामपुरी शहराचं हार्ट ऑफ द सिटी म्हणतो, पण तिथं आल्यानंतर जर खड्डे आणि खाचखड्ड्यातून आपल्याला जावं लागत असेल तर याच्यासारखी वाईट कुठली गोष्ट नाही. तर पहिल्या टप्प्यामध्ये आपण मेन रोड, बस रूट, जे मुख्य रस्ते आहेत आणि त्याचबरोबर आपण गल्लीतले रस्तेही पूर्णत्वास नेले. जवळजवळ ह्या वर्षापर्यंत आपले 90 ते 95% रस्त्यांचं शिवाय सर्वच म्हणजे ड्रेनेज आणि पाण्याचं काम पूर्णत्वास आपण नेलेलं आहे. हा झाला हे रस्ते, ड्रेनेज आणि पाईपलाईनचा विषय. त्याशिवाय MSCBचे अंडरग्राऊंड, म्हणजे जे आपल्या वरती तारा असतात, आपल्या इथे मोठमोठी झाडं आहेत प्रभागामध्ये आणि शिवाय त्यांच्या त्या फांद्या पाऊस वारा आला की ते पडून तो एक धोका असतो की पाईप आपलं वायर पडली तर काही अपघात होऊ शकतात. तर त्यामुळे आम्ही अंडरग्राऊंड MSCB लाईन्स आम्ही पूर्णत्वास नेल्या आणि तो एक मला वाटतं शहरात आम्ही पहिल्यांदा इथं करू शकलो, ह्याचा एक वेगळा अभिमान आम्हाला आहे. शिवाय मुख्य 2 चौक आहेत, जे आपलं शाळा नंबर 9 आणि मारुती मंदिर, इथं आम्ही हायमास्कची आपले राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माननीय राजेश्री क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही इथं 2 हायमास्क बसवले. शिवाय हा एरिया, माझा जो प्रभाग येतो, ह्या प्रभाग रचने म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये बाग बगीचा नव्हता. तर आमचा एक असा माणूस होता की बाबा एक तर शाळा नंबर 9चे इथं ओपन ग्राउंड आहे,
तर ते डेव्हलप करायचं आणि त्यामध्ये छोटंसं एक योगासनं घेण्यासाठी तिथं महिलांना वगैरे छोटंसं व्यासपीठ तयार करून द्यायचं किंवा छोटं एक काय म्हणतो आपण त्यांना एक सोय होईल अशा पद्धतीने तिथं करायचं. शिवाय आम्ही आता तिथे खेळणीही बसवली आहेत थोडीफार. ओपन जिम तिथं आहे, त्यामुळं वयस्कर मंडळी असतील किंवा विद्यार्थी म्हणजे सर्वच नागरिक त्याचा तिथं फायदा घेऊ शकतात. आणि त्याला सिक्युरिटी म्हणून आम्ही तिथं कंपाऊंड वॉल ही केलेली आहे. यापूर्वी कसं होतं तिथं गायींचा वावर, भटक्या गायींचा वावर खूप आहे आणि त्यामुळे त्या ग्राउंडची दुरावस्था फार झाली होती. तर ते लक्षात घेऊन आम्ही सुरुवातीला कंपाऊंड वॉल ही पूर्ण केली आहे. एक वॉकिंग ट्रॅक आम्ही तिथं करतो आहोत, पूर्ण होत आलेलं आहे ते काम. आणि जवळ म्हणजे एक लवकरात लवकर ते 90% काम पूर्ण झालंय. 10% जे उरलेलं आहे ते आम्ही लवकरात लवकर पूर्ण करू, जेणेकरून आपले नागरिक त्याचा लवकरात लवकर उपभोग घेतील. आणि त्याच उच्च शिक्षित असल्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आहेत की विकासासाठी शिक्षणाचीही गरज असते हे तुम्ही या प्रभागामध्ये सिद्ध करून दाखवलेलं आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की 2020 ची सुरुवात झाली, कोरोनासारखी महामारी जी आहे ती संपूर्ण जगावर ओढवली. महाराष्ट्र असेल आणि कोल्हापूरमध्ये आपले असेल आणि या काळामध्ये केएमटी जी आहे ती बंद राहिली आणि अगदी त्याच काळामध्ये तुम्हाला पद मिळालं, सभापती पद. आणि कशा पद्धतीने तुम्ही ही संपूर्ण परिस्थिती त्या काळात हाताळली? फेब्रुवारीमध्ये आमची नियुक्ती झाली परिवहन सभापती म्हणून. आणि येण्यापूर्वीच जसं पहिल्या 4 वर्ष माझी ही स्टँडिंग सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती आणि मी तिथं काम करू शकले. आणि त्याचा अनुभव असा की शहरातले जे मुख्य प्रश्न हाताळले जातात ते या कमिटीमध्ये हाताळले जातात. त्यामुळे एक माहिती होती की बाबा केएमटी साठी ही या गोष्टींची गरज आहे आणि ही कामं आपण करू शकलो तर जी आपण म्हणतो की केएमटी नेहमी तोट्यातच असती, तर त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी काय करावे लागेल या 4 वर्षामध्ये आमचा त्या निमित्तानं काही आम्हाला मुद्दे सापडले होते की आपण हे करू शकू म्हणून. तर त्या दृष्टीनं आम्ही सुरुवातीपासूनच कामाला सुरुवात केली, फेब्रुवारीपासूनच. पण नेमकं कोरोनाचं संकट आलं, सगळ्यांनाच त्याचं म्हणजे सगळ्या आपल्या जगाला त्याला सामोरे जावं लागलं. पण तरीही न डगमगता सर्वजण आपण त्यातून पुढे उभे आहोत. आजही आपण सर्वजण त्याला फेस करतोय, त्याला सामना करतच जातोय. त्याच पद्धतीनं जसं मी म्हटलं पहिल्या अनलॉकच्या वेळी थोड्या प्रमाणात काही सेवा चालू झाल्या. बरं त्याच्या आधी कसं होतं, जेव्हा कोरोना लागू झाला तेव्हा जिल्हाबंदी राज्यबंदी होती. त्यानंतर जेव्हा जिल्हाबंदी आणि राज्यबंदी उठली त्याच्यानंतर नागरिकांची कोल्हापुरात येण्याची कल वाढला होता. म्हणजे बाहेरून लोक येत होते, आपल्या आपल्या घरी येत होते. तर तेव्हा कसं होतं, नाक्यापासून शहरामध्ये किंवा नाक्यापासून शहरातून नियोजित जे कोविड सेंटर्स आहेत तिथं रुग्णांची किंवा नागरिकांची तपासणी केली जायची आणि त्यांना आणण्यासाठी आपल्या केएमटी बसचा वापर व्हावा असा एक प्रस्ताव आम्ही आपल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडला आणि तो त्यांनी मान्य केला. आणि दिवसातील जे काही नागरिक शहरामध्ये येतील ते नाक्यापासून कोविड सेंटर्स पर्यंत किंवा त्यांच्या नियोजित ठिकाणी जाण्यापर्यंत आमची केएमटी बसचा वापर झाला. आणि याचा फायदा असा की त्यांच्याकडून एक ठराविक रक्कम आम्हाला केएमटीला दिली जाईल असं एक आमचं त्यावेळी ठरलं होतं. म्हणजे तो एक इन्कम थोडक्यात म्हटलं तर काही वावगं नाही, कारण मुळातच केएमटीची परिस्थिती बिकट आहे यापूर्वीही. तर त्यात हा इन्कम बंद म्हणजे अक्षरशः डिझेलसाठी पैसे उपलब्ध करणे यापासून सुरुवात होती. तर हा एक मुद्दा की बाबा जिल्हाधिकाऱ्यांकडून थोडंफार आपल्याला काहीतरी इन्कम होईल ही गोष्ट झाली. शिवाय फिरते दवाखाने त्यावेळी आम्ही चालू केले की जिथं झोपडपट्टी असतील किंवा जिथं लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, अगदी गोरगरिबांच्या वस्ती असतील तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्या महापालिकेच्या माध्यमातून आपले फिरते दवाखाने फिरले आणि ते आपण केएमटी मध्ये फिरता दवाखाना केला होता, जिथे त्यामध्ये डॉक्टर्स असतील, 2 आरोग्य कर्मचारी असतील आणि त्यांच्या सोबत त्यांचं किट असेल चेकअप साठीचं, म्हणजे थर्मल स्कॅनर असेल किंवा काय, यांना कुठले बेसिक त्यांचं चेकअप केलं जायचं, ताप आहे का, सर्दी खोकला आहे का. आणि यातून ते शहरामध्ये गेले. आमचे केएमटीचे कर्मचारी हे कोविड योद्धा म्हणून त्यांनी काम केलं त्यावेळी आणि तिथं जायचे, त्यांच्यासोबत
चेकअप करायचे, कुणाला काय त्रास होत असेल तर पुढच्या उपचारांसाठी त्यांना पुढील उपचारांसाठी त्यांना पाठवलं जायचं. हा एक प्रवास होता. ह्या 2 बसेस आपण त्यावेळी आपल्या आरोग्य विभागासाठी आपण दिल्या होत्या. तो एक वेगळा फायदा झाला. शिवाय केएमटीची ऊर्जित अवस्था या विषयावरती आम्ही काही मुद्दे काढले होते. त्यामध्ये LED आपण बसवण्याचं काम केलं. यामध्ये कसं की प्रत्येक बसमध्ये LED TV राहील आणि त्यामध्ये आपल्या कोल्हापूरच्या पर्यटन स्थळांची माहिती दिली जाईल किंवा कोल्हापुरातील काही मुख्य प्रेक्षणीय स्थळं असतील याचीही त्या माध्यमातून माहिती आपण देत आहोत. आणि यातून आपल्याला केएमटीला एक ग्राहकही मिळत जातील आणि शिवाय पर्यटन वृद्धी होईल असा एक आम्ही मुद्दा घेतला. आणि त्यातून ठराविक त्या कंपनीकडून आपल्याला ठराविक अशी रक्कम वार्षिक दिली जाईल. हा एक इन्कम आपल्या केएमटीला झाला. शिवाय विजेची बचत यासाठी आपण सौर ऊर्जा प्रकल्प केएमटी मध्ये राबवला आणि तो आपण डीपीडीसी मध्ये एक निधी आपण आणण्याची तरतूद तिथं केली आणि तो निधी वापरून आपण सौर ऊर्जा प्रकल्प राबवत आहोत, जेणेकरून त्यामध्ये विजेची बचत होईल. म्हणजे आता आपल्याला केएमटी वर्कशॉपला असेल किंवा केएमटीच्या ऑफिसेसना असेल जी काही वीज लागते ती तिथं निर्मिती होईल आणि वीज बचत होईल. शिवाय लाईटचं आपल्या बिलातही कपात होईल, म्हणजे लाईट बिलही आपलं थांबणार आहे. ते एक सेव्हिंग आपलं झालं. आणि शिवाय बऱ्याच वर्षापासूनचा प्रलंबित असणारा प्रश्न वर्कशॉपची डांबरीकरण आणि खडीकरण डांबरीकरण हा जो विषय होता. आपल्या कर्मचाऱ्यांना केएमटीच्या कर्मचाऱ्यांना अनेक कामं करत असताना अनेक प्रॉब्लेम्स यायचे, म्हणजे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं. तर तोही आपण अनेक वर्षापूर्वीचा पेंडिंग प्रश्न आपण तिथे पूर्णत्वास नेला आणि तेही आपण काम पूर्ण करतोय. सीएनजी बसची आपण म्हणजे सीएनजी बस 2 प्रायोगिक तत्वावरती आपण तयार केलेल्या आहेत, ज्याच्यात इंधनाची बचत होईल आणि मला वाटतं वर्षाकाठी एक 1.5 लाख पर्यंत असं महिन्याचं आपल्याला ते बचत होईल. हा एक फायदा आपल्याला झाला. ऊर्जित अवस्था देण्याचं काम नक्कीच तुम्ही केलेलं आहात. हे जवळजवळ 25 वर्षाने रस्ता झालेला आहे. हे दुसऱ्यांदा केला कुत्तुरे साहेबांनी. पावसाळी करताना आता केला. काय सांगाल, प्रभाग क्रमांक 37 मध्ये कशा पद्धतीनं नगरसेवकांनी या गेल्या 5 वर्षामध्ये विकास कामं केलेली आहेत? अत्यंत चांगल्या प्रकारे विकास कामं केलेले आहेत. जो गटार, चॅनल, ड्रेनेज, परत पाणी अमृत योजनेतून केलेले आहेत. परत अंडरग्राऊंड लाईट केलेले आहे. हे म्युन्सिपॅलिटी पोल वगैरे नवीन कुठं पाहिजे तिथं नवीन पोल उभा केले आहेत आणि त्यांचा संपर्क चांगला असल्यामुळे काय आता गेली 40 वर्षांनी हा चॅनल झालेला आहे. 40 वर्षात कुणाला माहितीच नव्हतं की एवढं मोठं गटर आहे, कोणालाही माहीत नव्हतं. ते या नगरसेवकांनी दाखवून दिलं की हे गटर एवढं मोठं आहे. त्यामुळे प्रबलित कामं सगळे झालेले, रस्ते सगळे चालले, बोळ वगैरे सगळे चालू ठेवलेले. केलेल्या विकास कामांच्या बाबतीत तुम्ही समाधानी आहात? एकदम समाधानी. आपण सध्या प्रभाग क्रमांक 37 मध्ये आहोत. प्रभाग क्रमांक 37 मध्ये गेल्या 5 वर्षांमध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, या विकास कामं झालेत का? विकास कामं झाले आहेत पण 100% पूर्ण झालेले आहेत, व्यवस्थित केलेले आहेत त्यांनी. त्यांच्या कामाला कोण नावच ठेवणार नाही. प्रतिज्ञा मॅडमनी अतिशय उत्तम तऱ्हेनं आपला वार्ड सांभाळलेला आहे. त्यांचं कौतुक करावं तेवढं फार थोडं आहे, महिला असूनसुद्धा. आणि इथं पुढं आम्ही त्यांच्याकडे हीच अपेक्षा करतो की त्यांनी वेळच्या वेळेला नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये, न करता आपलेपणानं वार्ड सांभाळावा आणि आम्हाला त्यांच्या सदस्य आमच्या पाठीशी. काय वाटतं, गेल्या 5 वर्षामध्ये इथल्या नगरसेवकांनी कशा पद्धतीने कामं केली, तुम्ही समाधानी आहात का? आम्ही समाधानी आहे आणि काम 100% चालू आहे. सगळं व्यवस्थित काम चालू आहे आणि कधीही फोन केला तर इमिजिएट येतात, त्यांना ॲक्शन घेतात आणि काय असेल ते त्याला हे काम करून देतात. पुन्हा एकदा तुम्हाला हेच नगरसेवक हवेत का? हां, हेच असले तर लईच भारी होईल. हां, अगदी फर्स्ट क्लास होईल. कारण काय माहिती काय, काम जे सांगेल ते त्याचं निवारण करून सगळं व्यवस्थित काम करून देतात कधी बी. महेश सर, मला तुम्हाला विचारायचं असं आहे की आता आरक्षण सोडत झालेले आहे, महापालिकेचा रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि मग यावेळेला तुम्ही आता हा भाग ओपन झालेला आहे, मग तुम्ही इच्छुक आहात का
नाही, मी निश्चित कसं आहे माहिती आहे का, की प्रभागात इलेक्शन लढत असताना मी सामाजिक कामात कायम अग्रेसर होतो. माझे मित्र सर्कल, माझ्या मित्रांचे किंवा माझ्या भागातील नागरिक म्हणत नाही, माझे मित्रच सगळे नागरिकांच्या इच्छेपाठी मी माझ्या मिसेसला 2015च्या इलेक्शनला आरक्षित भाग झाल्यानंतर इलेक्शन मध्ये उभा केला. त्या कामाचं उभा केल्यानंतर जनतेनं मला भरघोस मतानं निवडून दिलं. एक कुठलीही राजकीय पाठबळ माझ्या मागं कुठलं नव्हतं, की राजकीय घराणं नव्हतं किंवा असं घराणेशाही होती, अशी कुठलंही काय नव्हतं. सामान्य घराण्यातली व्यक्ती होती आणि माझ्या शून्य भागातल्या सर्व नागरिकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो की सामान्य घरातल्या व्यक्तीला त्यांनी एक नगरसेविका पदाची माझ्या मिसेसला संधी दिली. त्या गोष्टीचं ती उच्च शिक्षित असल्यामुळं मी प्रभागात विकास कामं करण्यासाठी आणि मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेते व महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे आभार मानतो की मला स्थायी समितीत माझ्या मिसेसला 4 वर्ष उच्च शिक्षित असल्यामुळे संधी दिली काम करण्याची. त्या माध्यमातून माझ्या प्रभाग मी डेव्हलप करण्याचा मूळ उद्दिष्टच होतं की आमचं राजकारणात करण्यापेक्षा सामाजिक कार्य करणं हे आमचे हे होते. आणि माझ्या पक्षाचे जेव्हा विद्यार्थी सेनेपासून मी शिवसेनेत काम केले त्यापासून आमची तत्व होती की 80% समाजकार्य 20% राजकारण. त्या पद्धतीने प्रभागात आल्यानंतर आम्ही नगरसेवक संधी मिळाली, 4 वर्ष स्टँडिंग सदस्यपद मिळालं. त्या माध्यमातून तिथं काय काम चालतं, शहरातला काय, प्रभागातले काय प्रश्न आहेत की ड्रेनेजचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न होते, रस्ते होते, हे गटर होते. कोल्हापुरातले मेन स्पॉट की कोल्हापुरात शहरी भाग, कोल्हापुरातला मेन एरिया शहराचं दर्शनी भाग म्हणजे राजारामपुरी होती. या ठिकाणी अशी दैनंदिन अवस्था झाली होती की बरं ह्याला कारण काय माहिती आहे का, वाढती लोकसंख्या वाढत झाली, शहराचं डेव्हलपमेंट वाढत झाली. राजारामपुरीतले डेव्हलप, पूर्वी जुनी बैठी घरं होती ती आता मोठ्या प्रमाणात आहे. पण त्याची कसं असतं की शहरात फुफ्फुसाचं कसं हृदय कसं असतं की बाबा शीर ब्लॉक कमी व्हायला लागली की ते ब्लॉकेज व्हायला चालू करत. त्या पद्धतीनंच काय झालं, फ्लो वाढला. त्या पद्धतीनं पूर्वी 60-62 साली ज्या ड्रेनेज लाईन्स म्हणा, पाण्याच्या लाईन म्हणा, ज्यावेळी वस्ती राजारामपुरीची बसली त्यावेळी ती घातलेल्या होत्या. त्याचा आत्ताची लोकसंख्या एका घरात 4 माणसं होती, तिथं त्या बिल्डिंगमध्ये 100 माणसं व्हायला असे सगळी झालेली होती. त्यामुळे ते दैनंदिन परिस्थितीमध्ये त्यामुळं राजारामपुरी ठिकाणी एवढ्या उच्च शिक्षित ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, अपुरे पुरवठा पाणी, आरोग्याचा हा प्रश्न निर्माण होत होता. त्या माध्यमातून आम्ही त्याकडे केंद्रित केलं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मदतीनं, महापालिकेच्या महाविकास नेत्यांच्या सहकार्यानं, आघाडीच्या सहकार्यानं मला भरघोस निधी उपलब्ध करून दिला. राजारामपुरीत मला वाटतं की माझ्या प्रभागातल्या मी 95% मिसेसच्या या पदाचा लाभ घेऊन राजारामपुरीला लागण्यासाठी 95% ड्रेनेज लाईन असतील, पाण्याच्या लाईन्स असतील, पाण्याचे प्रश्न 95%, पिण्याचे शुद्ध पाण्याचा प्रश्न सोडवला. त्या पद्धतीनं लाईटचा प्रश्न सोडवला, त्या पद्धतीने हायमॅक्सचा प्रश्न सोडला. पण फार मोठी गोष्ट होती की लिकेजचा प्रश्न. 15 मिनिटात टँकर भरल 10,000 लिटरचा, एवढं वाया जात होतं की दुर्दैवानं आम्ही बघत होतो. पण ते एवढं मोठं काम होतं की त्या पद्धतीनं ते काम करणं गरजेचं होतं. त्या पद्धतीनं माझ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते काम पूर्ण केलं आणि ते एवढं मोठं लिकेज थांबलं की मला समाधान आहे. पण आता येत्या काळात मी माझ्या कार्यकर्त्यांना कसं आहे की लेडीज भाग झाला किंवा ओपन जनरल भाग झाला, दोघं आम्ही सुशिक्षित आहे. आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मित्रमंडळांच्या निर्णयावर पुढच्या इलेक्शन मध्ये काय लढायचं आम्ही निर्णय घेऊ. नक्कीच जर संधी तुम्हाला मिळालीच तर काय अजेंडा घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जाणार आहात? 100% आम्ही कोल्हापूर महापालिकेची इलेक्शन लढणार आहे. मी असू दे, माझी मिसेस असू दे, जे कार्यकर्त्यांच्या मित्र सरकारांच्या निर्णयावर पक्षाचा निर्णय असेल, सगळ्या जे महाविकास आघाडी जे वरिष्ठांचे काय निर्णय येतील त्या सल्ल्यानं आमचा हा निर्णय घेतला जाईल. आणि त्या पद्धतीनं संधी मिळणार हे निश्चितच. आम्ही काम केले, जनता जनार्दन आहे की केलेल्या कामाची आजपर्यंत जनतेनं पोच दिलेलीच आहे. त्या पद्धतीनं आमचा पुढचा अजेंडा असेल की साधारणतः कोविड काळात अपुरे मेडिकल यंत्रणा ही जी जाणीव आम्हाला या कोरोना काळात लक्षात आली. त्यामुळं कसं आहे माहिती आहे का, मिडल क्लास, अप्पर मिडल क्लास सगळ्यांच्याकडे मेडिकल साठी काय हे पैसे संसारात हे पैसे साईडला नसतात. आणि अचानक अशी आपत्ती आली की त्या माणसांच्यावर त्याचं बळधन येते. त्यासाठी राज्य शासनाच्या महापालिकेच्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याचं काम आम्ही पहिलं हाती घालणार.
दुसरं काम काय करणार की राजारामपुरी स्मार्ट राजारामपुरी, सिक्युअर राजारामपुरी, हे आमचं दुसरे उद्दिष्ट असणार. आणि भविष्यात काय ड्रेनेज, रस्ते, गटारे किंवा स्वच्छता हे काम हे नगरसेवकांनी केलंच पाहिजे, हे कर्तव्य आहे. त्याबरोबर जसं तुम्ही म्हटला राजारामपुरी, मात्र तुमच्याकडे प्रभाग क्रमांक 37 आहे. हा. संपूर्ण राजारामपुरीचा विकास करण्यासाठी आपल्याकडं काय नियोजन आपण केलेलं आहे? नाही, भविष्यात राजारामपुरीच्या पार्किंगचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल. दुसरी गोष्ट आरोग्याचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 95% आम्ही सोडवलेला आहे. 5-10% काय जो काय असेल, रस्त्याचे 95% प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. थोड्याफार गटर्सच्या किंवा जिथं पाण्याचं चॅनल काय होतं तो प्रश्न सुद्धा आपण निकालीच निघल या 2 महिन्यात. आणि भविष्याच्या दृष्टिकोनातून आपण क्रीडांगण डेव्हलपमेंट करतोय. मुलांच्या दृष्टिकोनातून राजारामपुरीसाठी एक क्रीडांगण एकच जागा आहे, ह्या 4-5 प्रभागासाठी एकच जागा आहे. आणि ती पूर्वी राजाराम महाराजांपासून शाळा आहे, महापालिकेची जागा आहे. त्याला आपण स्वच्छ गेली 40 वर्षे तसंच पडलेलं, तिथं रात्रीचे चुकीचे काय व्हायचे मुलांचं हे. आता मुलांच्या कोविड काळात मुलांची प्रतिकारशक्ती कशातनं वाढणार? मुलांना खेळण्यासाठी आणि याच्यासाठी ग्राउंड उपलब्ध पाहिजेत ना, किंवा माणसांना फिरण्यासाठी यासाठी काहीतरी उपलब्ध पाहिजे ना. त्या उद्दिष्टानं आम्ही आता ते अंतिम टप्प्यात आणले. तिथे एक 60-70 लाख रुपयाचं आपण टर्फ ग्राउंड डे नाईट करतोय. तिथं कंपाऊंड वॉल घातलेला आहे, तिथं विरुंगळा केंद्र आहे, ओपन जिम बसवल्या, लहान मुलांना खेळण्यासाठी केलाय, ट्रॅक केलेला आहे. परत सगळ्यात महत्वाचं राजारामपुरातली तिथं आपण राजाराम महाराजांची समाधी केली आहे, स्मारक तिथं उपलब्ध केलेलं आहे, की माहिती व्हावी की राजारामपुरीचा इतिहास काय. आणि भविष्यात आम्हाला जनतेने संधी दिली आणि जनता आम्हाला सेवा करण्याची संधी दिली तर 100% आम्ही ह्या जे इलेक्शन मध्ये जाणार आम्ही केलेल्या विकास कामावर आणि भविष्यातल्या राजारामपुरीचं जे विजन आहे आमचं घेऊन आम्ही त्याच पद्धतीनं जातो. जसं मी म्हणाले की पार्किंगचा तर यांनी मुद्दा मांडला. गेले अनेक वर्ष पार्किंगचं दुरावस्था आपण बघतोय, राजारामपुरी असेल किंवा पूर्ण शहरातच होतीये. तर हा मुद्दा मी स्टँडिंग सदस्य असताना बजेट मिटिंगला जेव्हा बजेट तयार होतं तेव्हा मी तो मुद्दा घेतला आणि विशेष एक सोय पार्किंगसाठी त्यावेळी केली गेलेली आहे. त्याचं नियोजन करणं आणि ते अंतिम टप्प्यात नेऊन ते पूर्णत्वास नेणं हे काम आता बाकी आहे. अंतिम त्याचा डीपीआर तयार झालेला आहे आणि लवकरात लवकर झालेला आहे डीपीआर तयार. त्यात कसं आहे की पार्किंगचं उद्दिष्ट घेऊन इथं कमर्शियल एरिया आहे. कमर्शियल एरिया येत असताना की आज करणारा व्यवसाय, कोविड आला, पूर परिस्थिती आली साहेब, पूर परिस्थितीत सुद्धा आम्ही काम केलं. पाण्याचे प्रश्न होते राजारामपुरीतले, वेळोवेळी टँकर पुरवून. कोविड काळात सुद्धा आम्ही काळजी घेतली, व्यापाऱ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळून त्या पद्धतीने व्यापार व्यवसाय करायला त्यांना मदत केली. आणि आमचं उद्दिष्ट आहे की आता एवढं मोठं संकट होऊन गेले व्यापारी उद्योगधंद्यावर, मग पार्किंगमुळे व्यवसायावर सुद्धा परिणाम होणे आणि इतर राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा पार्किंगचं सुस्थितीत व्यवस्थित या पद्धतीचं नियोजन आराखडा तयार करण्यात चालू आहे. 2018 सालच्या बजेट पासून आपण त्याची प्रोव्हिजन केली आहे. महापालिकेमध्ये पट्टे मारण्यासाठी, त्याचे पार्किंग प्रोव्हिजन बोर्ड्स लावण्यासाठी याची पूर्ण प्रोव्हिजन केले. आणि पूर्वीच्या काळात काय केलं की कटोकट की पूर्वीच्या अपार्टमेंट ज्या झाल्या किंवा जुन्या बिल्डिंग झाल्या त्यांना पार्किंग कपॅसिटी कमी आहे 4 व्हीलर. आणि आता काय झाले, प्रत्येक घरात एक माणूस 2 माणसं असली की एकाची 4 व्हीलर आहे, एकाची 2 व्हीलर. पार्किंग कपॅसिटी बिल्डिंगची आहे. पण आम्ही निवडून आल्यापासून तुम्हाला एक गवाही देतो की जी काय बिल्डिंग झाल्या, जे काय नवीन इमारती झाल्या तिथं आम्ही महापालिकेच्या माध्यमातून कंपल्सरी पार्किंग उपलब्ध करून घेतलेली आहे. कुठेही बंदिस्त पार्किंग ठेवू दिलं नाही. जेवढे फ्लॅट आहेत तिथल्या फ्लॅटांना, बिल्डरांना आम्ही सूचना दिल्या. आम्ही जातीने लक्ष घातले की महापालिकेच्या अधिकाऱ्यांना बोलून बाबा बिल्डिंग होत्या याच्यासाठी काय लागते मदत ते आम्ही करू, पण जे काय लागेल तिथं तिथल्या पार्किंगची समस्या जेवढ्या कमी करता येईल तेवढे 25-30% कमी आम्ही केलेल्या आहे पार्किंगची समस्या. महिलांसाठी त्यांना सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल अशासाठी आम्ही त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण शिबिर राबवायचा आमचा एक मानस आहे. आणि त्याचप्रमाणे त्याला चालना देण्यासाठी काही उद्योगधंदे चालू करावेत आणि त्यातून त्यांना एक व्यवसायाची संधी मिळेल असं एक आमचं
एक डोक्यात आहे, हा एक मुद्दा डोक्यात आहे आणि त्या माध्यमातून आम्ही गारमेंट पार्क्स असतील किंवा विविध घरगुती काही व्यवसाय करून त्यांना बाजारपेठ निर्माण करण्याची आमचं एक स्वप्न आहे. ते आम्हाला जर संधी दिली आमच्या नागरिकांनी आणि पुढच्या वेळी आम्हाला हे करण्याची म्हणजे करू शकू आम्ही, तर तो एक मुद्दा महत्वाचा राहील. जसं मी म्हणाले की आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये या काही मुख्य ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचं काम केलं. संसाराला बेसिक गोष्ट काय लागते हे आपण सुरुवातीला बघतो आणि त्यानंतर मग 2 नंबरच्या ज्या काही टप्प्याने असतात ना की बाबा मुख्य गरजा काय आहेत, दुय्यम आपल्या गरजा काय आहेत किंवा 3ऱ्या टप्प्यातल्या गरजा काय आहेत, त्या पद्धतीनं पहिल्या टप्प्यातल्या गरजा आपण नक्कीच पूर्ण केल्या असं काही म्हणायला काही वावगं नाही ह्या 5 वर्षामध्ये. आणि पुढील 5 वर्षासाठी ह्या मग मी जसं म्हटलं महिलांचं सक्षमीकरण, तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम किंवा त्यांना प्रशिक्षण, औद्योगिक प्रशिक्षण असेल किंवा आणखी काही शैक्षणिक प्रशिक्षण असतील, हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं निश्चितपणे या पुढील काळात आम्ही प्रयत्न करू. त्याच पद्धतीनं आम्ही काय करणार आहे, लोकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी माणसांना काय झालं की सरकारी योजना काय असतात, लहानातल्या लहान माणसापर्यंत त्या योजना सरकारला मिळत नाही. आज शैक्षणिक घेण्यासाठी प्रचंड शासनाने योजना केलेल्या आहे. मेडिकलसाठी शासनाने योजना केली. आमचा मानस राहील की माझ्या प्रभागातल्या नागरिकांना, राजारामपुरीतल्या सर्व नागरिकांना मी माझ्या पद्धतीने सरकारी एक ऑफिस बाबा एक कार्यालय करणार की तिथं की त्या येणाऱ्या माणसांना मग पासपोर्टसाठी गरज लागल, रेशन कार्डसाठी गरज लागल, साधारणतः ID प्रूफ, आधार कार्ड, शैक्षणिक कार्ड काढण्यासाठी, शैक्षणिक सबसिडी मिळवण्यासाठी, या सगळ्यासाठी एक मदतनीस कार्यालय म्हणून मी पुढील काळात 100% माझ्या प्रभागात स्थापन करणार आहे. आणि नागरिकांना त्याच्या योजनेच्या पुरेपूर माणसांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं माझं मानस आहे. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना ज्या स्कॉलरशिप मिळतात, जे काय विधवा पेन्शन असतात, या अशा कसं असते अपुरे माहिती असते सगळ्या गोष्टी. त्यामुळे आणि महिला सक्षमीकरण, गारमेंट पार्क म्हणा, ह्यांचं सगळं हे राजारामपुरी कसं आहे की राजारामपुरी हा व्यापारी आहे आणि इथल्या महिलांना रोजगारासाठी आम्ही राजारामपुरीतल्या माझ्या प्रभागातल्या नागरिकांना त्याचा प्रशिक्षण देऊन त्याचा फायदा आम्ही या व्यापारी संकुलमध्ये किंवा व्यापारी दुकानदारांच्या माध्यमातून नागरिकांना करून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही पाहू शकता या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 37 या गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आढावा आपण नगरसेवकाकडून जाणून घेतलेला आहोत आणि इथूनही पुढं जो काही त्यांचा फ्युचर मधला अजेंडा आहे, तो अजेंडा काय अजेंडा घेऊन ते लोकांपर्यंत जाणार आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं नियोजन आहे, प्लॅनिंग आहे. पार्किंग सारखी मोठी समस्या राजारामपुरीमध्ये आहे आणि ती समस्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांचा 2018 पासूनच आहे आणि नियोजन पूर्ण केलेलं आहे. अशा पद्धतीची माहिती त्यांनी दिलेली आहे. वेळ झालेली इथंच थांबण्याची. उद्या पुन्हा भेटूयात नवीन मुलाखतीसोबत. तोपर्यंत पाहत राहा स्पीड न्यूज 24. स्टे अपडेट. धन्यवाद.